हॅलो गाईज. सो आज आपण कलरिंग चालू करणार आहे. जो की फर्स्ट पार्ट आपला जो कलरिंग असणार आहे तो बॅकग्राऊंड कलर करणार आहे आपण. जो की आपण एक कलर निवडला मरून कलर आहे, डार्क मरून. साधा बॅकग्राऊंडचा कलर बनवण्यासाठी मी जवळपास 1 तास वाया घालवला माझा. पण जसा पाहिजे तसा शेड मला भेटत नव्हता. असा थोडासा फ्रेश कलर भेटत नव्हता. तर आता मग मी डायरेक्ट विकतच आणला तो मार्केटमध्ये जाऊन. दोन बॉटल्स विकत आणल्या. एक 25 रुपयाची आहे आणि एक 20 रुपयाची आहे. एक 15 ml आणि एक 10 ml ची बॉटल आणली विकत मी. तुम्हाला आता दाखवतो मी. जसे की आता मी गाडीवरून घरी आलो. हे 2 शेड मी विकत आणले, दाखवतो तुम्हाला. एक हा आहे पिंक कलर आणि एक आहे पर्पल कलर. हा वाला. ही छोटी बॉटल आहे. मला मोठी बॉटल भेटलीच नाही. ती मोठी बॉटल भेटली, खूप शोधली पण मला नाही भेटली. मग मी हीच आणली. म्हटलं आता पुरतं माझं काम होऊन जाईल. मी जे शेड बनवत होतो दाखवतो तुम्हाला. हा शेड तयारच नव्हता होत माझा. तर मग मी डायरेक्टली बाटलीच विकत आणली. बॅकग्राऊंड कसं झालंय मला एकदा कमेंट मध्ये सांगा. जसं मला पाहिजे होतं सेम तसं झालंय एकदम.
संपूर्ण एका दिवसाच्या मेहनतीनंतर आज आपण आहे ना बॅकग्राऊंड आणि पूर्ण जो शर्ट आहे आपल्या पेंटिंगचा हे 2 पार्ट आज आपण कव्हर केले. फक्त थोडंसं काम राहिले जे की आता 5-1 मिनिटामध्ये ते पण संपून जाईल. तर त्याच्यानंतरचा जो आपला पार्ट असेल ना तो असेल पूर्ण माझी बायको आहे तिचा ड्रेसचा कलर तो पूर्ण करून घ्यायचा 1 डे मध्ये. तर आज आपलं पेंटिंगचा अराउंड 35% काम झालेलं आहे जसं की तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर थोडंसं आपलं आता राहिलं आहे तर आपण ते पण आता पूर्ण करून घेऊया. बघत राहा फक्त. तर आपलं जे आजचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला एकदा मी माझं आजचं काम दाखवतो जे की आज पूर्ण सकाळी बसून जे आता 12 वाजल्यापर्यंत मी करत होतो. आता इथून पुढे मला जॉबला जायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो की एवढ्या टायमामध्ये मी काय काय काम केलं आहे. हे बघा. तर ह्याच्यामध्ये मी बॅकग्राऊंड पूर्ण पेंट केला. नंतर मग पूर्ण जो शर्ट आहे तो पूर्ण पेंट केला. ओके. आता ह्याच्या पुढचं जे काम आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू ज्याच्यामध्ये आपण पूर्ण ड्रेस त्याची टाय पॅन्ट हे 3 गोष्टी आपण कलर करणार आहे. तर हे कसं झालं एकदा मला सांगा. ह्याची क्वालिटी वगैरे कशी जरा सांगा मला एकदम. त्याचे काही सिनेमॅटिक मी व्हिडिओ काढलेत जे की तुम्हाला एंडला दिसन. ठीक आहे. कमेंटमध्ये